नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कमी पावसात सोयाबीन पेरणी व खताचे नियोजन कसे करायला पाहिजे याविषयी माहिती घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, कमी पावसाच्या परिस्थितीत सोयाबीन पेरणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे असते, जेणेकरून चांगले उत्पादन होईल आणि आपल्याला नियोजन पण व्यवस्थित केले जाईल. पहिली गोष्ट म्हणजे पुरेसा जमिनीत ओलावा झाल्याशिवाय पेरणी करू नये. शेतात 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करायला पाहिजे. जमिनीत सरासरी 6 इंच खोलीपर्यंत ओलावा गेल्यानंतरच आपण पेरणी करायला पाहिजे, म्हणजे उगवण क्षमता चांगली होते आणि दुबार पेरणीची वेळ येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शक्य असल्यास कमी कालावधीत तयार होणाऱ्या आणि दुष्काळ सहन करणाऱ्या वाणाची निवड करायला पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे पेरणी करताना बियाण्याला रायझोबियम आणि पीएसबी जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करायला पाहिजे. त्यामुळे भविष्यात खूप फायदा होतो. खत व्यवस्थापनात प्रति एकर शिफारसीनुसार सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAPचा वापर आपण करू शकता. मित्रांनो, जमिनीत सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट वापर केल्यास ओलावा जास्त काळ टिकून राहतो. पावसाचा खंड पडल्यास तण नियंत्रण करणेसुद्धा खूप गरजेचे आहे, कारण तण जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे पिकाला ओलावा आणि अन्नद्रव्याची कमतरता भासते. त्यामुळे तण नियंत्रण आपण केलंच पाहिजे. पहिला पाऊस पडताच घाईघाईने पेरणी करू नका. योग्य पेरणी आणि योग्य खत व्यवस्थापन केल्यास कमी पावसातही सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळू शकते. मित्रांनो, अशाच शेती आणि हवामानाच्या माहितीसाठी आपली शेतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.